संदर्भात काहीही माहिती कोणाला हवी असली तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी, 10वी ब. महेश कुलकर्णी. नमस्कार, मी महेश कुलकर्णी. मी अहमदनगर येथे सूर्य इंजिनियर्स येथे नोकरीचा आहे. धन्यवाद. मकरंद कुलकर्णी. हॅलो, मी मकरंद कुलकर्णी, 10वी ब. इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर बजाज टेम्पो फोर्स लिमिटेड आता जी म्हणतात ती, तिथं 15 वर्ष काम करत आहे. माझी आठवण म्हणजे मी शाळा सुटल्यानंतर सुद्धा इथंच खेळायचो, कारण मी राहायला समोर होतो. मी सुप्रिया कुलकर्णी, सध्या सुप्रिया प्रभुणे. मी वाई येथे राहते आणि गृहिणी आहे. सचिन कासार आणि उमेदिनी कुलकर्णी. मी सचिन कासार, 10वी क मध्ये होतो. आता सध्या बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. नमस्ते, मी उमेदिनी कुलकर्णी पूर्वीची, आता उमेदिनी देशपांडे. BCom LLB केलं आणि आता जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करते. धन्यवाद. मी वृंदा कुलकर्णी, आताची सध्याची वृंदा देशमुख, सोलापूर येथे असते. नमस्कार, मी कृष्ण कन्हैया पुरे, 10वी ड मध्ये होतो. BA केलं आहे. पुण्यामध्ये छोटंसं वर्कशॉप आहे. पुण्यातल्या सगळ्या मित्रांनी भेटावं, त्यात मला मित्रगंधाचे आभार मानायचे. आज आपण सगळे एकत्र झालो. तसंच माझ्या मुलं आणि मिसेस यांना उद्या माझी शाळा दाखवता येईल आणि ही मी इच्छा बऱ्याच दिवसापासून होती ती उद्या पूर्ण होईल. मी सगळ्यांचे आभारी मानतो. धन्यवाद. गडबड झाली, त्याला आपण धन्यवाद देऊयात. या स्टेजच्या समोरच्या डाव्या बाजूला स्वाती मरकड, कृष्ण कन्हैयाची मिसेस आणि मला वाटतं संतोष कटारेची मिसेस यांनी एक सुंदर रांगोळी काढली आहे. त्या रांगोळीसाठी आपण टाळ्या वाजूया जोरदार. आणि काही मैत्रिणी या ठिकाणी आल्यानंतर आपण गृहिणी आहोत हे सांगताना थोड्या बिचकता आहेत. तर मला त्यांना सांगावंसं असं वाटतंय की गृहिणी असणं हे फार मोठं काम त्या करतायत. त्यामुळे आपण निश्चितपणानं सांगा, कारण आमच्या मित्रांच्याकडून असं निश्चित म्हटलं जातं की गृहिणी आणि चांगली गृहिणी असणं हे निश्चित गौरवास्पद आहे. त्यामुळे आपण जरूर सांगा. नमस्कार, मी प्रसन्न प्रभाकर क्या, 10वी E. माझं शिक्षण BCom परत झालं. फॅमिली बिझनेस करतो, चालू असतं काही ना काही. आत्ता इथं आल्यानंतर बरंच जाणवतं की खूप लोक जे 10वी अ ब क ची अजून ऑकवर्ड फिलिंग करतात आहे. 10वी ड आणि E अजून पण फॉर्ममध्ये पण रिस्पॉन्स आला परत एकदा. तर ते जुन्या आठवणी उजळवण्यासाठी सोडून द्या थोडं स्टेटसचं, काय करता काय नाही. तर पूर्वीचे 10वीचे मुलं म्हणून, मित्र म्हणून, आता 1-2-3 बॅच अगोदर असं एवढा डिफरन्स नव्हता नाही का. इकडं आणि इकडं अगदी मनमोकळेपणाने परिचय होत होता. तर उद्याचा दिवस आहे, चान्स आहे, सगळेजण फ्री व्हा. आणि मी नवीन मराठीतून भाऊसाहेबमध्ये आलो. तर त्यावेळेस सुद्धा फ्रंट स्टेजवर बरेच जे होते आज सुद्धा तेच दिसतं तिथे. मुलींमध्ये स्पष्ट आठवते मुक्ता रानडे, गौरी देशपांडे, माहीत नाही आज मला ते ओळखतात का नाही. त्यांच्याबरोबर रसाळ म्हणून होते. मुलांमध्ये आमचे 10वीचे जे फ्रंट स्टेजवर होते, फ्रंट फुटवर, आज सगळे तिकडंच
इथंच थांबतायत माहीत नाही, तर थोडे इन्वॉल्व व्हा आणि अवबकांना विनंती आहे थोडे फ्री व्हा. माझ्या थोड्या आजारपणामुळे मी ह्यात सक्रिय सहभागी नाही होऊ शकलो, त्यामुळं फिलिंग पण येते. तर नेक्स्ट टाइम ती सगळे मी कसर भरून काढेन. तर या मैत्रिकांना फार फार शुभेच्छा. या शाळेसारख्या ज्या आठवणी दिल्या ते कॉलेजमध्ये सुद्धा नाही मिळाल्या आणि नंतरच्या लाईफमध्ये सुद्धा नाही. आणि नंतरच्या बॅचेसचे जे हाल आहे ते सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहीत आहे. मला वाटतं आपली शेवटची बॅच आहे माचे सरांची, ज्यांचं SSCचा हायेस्ट रिझल्ट होता. 13 काहीतरी आपले बोर्डात आलते. हां सॉरी 14. ते आपल्या नंतरच्या बॅचचे आले होते. इकडून करेक्शन होतं. एनिवे हायेस्ट होतं 13 मला आठवतं. तर ठीक आहे, बाकीचं थँक्यू. नमस्कार, मी पूर्वाश्रमीची अश्विनी भास्करराव लगड, इयत्ता 10वी अ आणि सध्याची सौ अश्विनी रवींद्र पाटील. या शाळेने मला खूप काही दिलं. या शिक्षकांच्याही आठवणी तसंच बालमैत्रिणींच्या व वर्गातील सर्वांच्या आठवणींची शिदोरी घेऊन मी आज एक शिक्षिका म्हणून कोपरगाव तालुका येथे कार्यरत आहे. आणि मला अतिशय अभिमान वाटतो माझ्या वर्गात जाताना. माझ्या वर्गातील मुलांना मी अभिमानाने सांगते की मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेसारखी शाळा कुठेही नाही, परंतु तशी शाळा घडवण्याचा व तसेच विद्यार्थी घडवण्याचा मी मनस्वी प्रयत्न करते व माझा प्रत्येक दिवस परमेश्वराप्रती अर्पण करते व शाळेला वारंवार धन्यवाद देते. आजचा हा कार्यक्रम संयोजकांनी आयोजित केला म्हणून या संयोजकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. मला माझ्या वर्गातील वर्गमैत्रिणींची व मित्रांचीही आठवण येते. उदाहरणार्थ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर हा कायम शेवटी बसायचा, चुळबुळ करायचा. प्रीती गांधी, स्मिता धर्माधिकारी. आता सध्या माझ्या ग्रुपमधल्या माझ्या दोघी मैत्रिणी आज आलेल्या नाहीयेत, परंतु त्यांचा आवर्जून मी इथे उल्लेख करीन. काही कामानिमित्त त्यांना येता आलेलं नाहीये, परंतु आज इथे आल्यानंतर मला त्यांची प्रकर्षाने आठवण येते. त्या म्हणजे सौ निलिमा किवटे, म्हणजेच कुमारी निलिमा शुक्रे व श्रद्धा कुलकर्णी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पुरे करते. धन्यवाद. सर्वप्रथम मैत्रगंधाच्या सर्व संयोजक आणि माझे मित्रांना हार्दिक शुभेच्छा. एक छोटीशी रिफ्रेशमेंट घेऊया आपण. एक दिन मारी घराड़ी बोली, रे मैं मरने के बाद स्वर्ग जाऊंगी तो मारे पीछे थारो की होगो. मारी घराड़ी बोली, रे मैं मरने के बाद स्वर्ग जाऊंगी तो मारे पीछे थारो की होगो. मैं बोलो भारी तो छोड़ ईश्वर बहुत रोएगो. मारी घराड़ी बोली, ए जी थे अमेरिका जा रही हो सी, म्हणे भी थाड़े साथ आनो हो. मैं क्यों, रे बावड़ी कोई 5 स्टार होटल में घर से रोटी बांध के ले जावे की. मैं क्यों, गाय पशु शूद्र नारी सब ताड़न के अधिकारी. गाय पशु शूद्र नारी सब ताड़न के अधिकारी. घराड़ी बोली, सच क्यों थे तू, या में 4 जगह तो आप हो, 1 जगह हो मैं. या शाळेतून फार चांगले काही आठवणी आहेत. एक सांगायचं, एडी कुलकर्णी सर होते आणि एडी कुलकर्णी सरांची शिकवायची एक खास पद्धत होती. तो प्रसंग मला अजून आठवतो. चष्मा असा इथं नाकावर
खाली पुस्तक धरायचे आणि असं वरती पाहायचे. 2000 पर्यंत फार स्टेज केला, परंतु त्याच्यानंतर सवय थोडी तुटली, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर सर मेमरीबद्दल काही सांगत होते. हजरजबाबीपणा कसा असतो, तर एक उदाहरण देता ते म्हटले की मी एकदा गोव्याला गेलो माझ्या मित्राकडं. तर मित्राच्या घरचे सगळे लोक सर्कशीला गेले होते, फक्त मित्र आणि त्यांचा एक 8 वर्षाचा मुलगा, दोघंच घरी होते, घरात कोणच नव्हतं. तर सर म्हणजे सर म्हणतात ना एडी कुलकर्णी सर. तर मी मित्राला विचारलं, का रे तुझ्या घरचे सर्वजण सर्कशीला गेलेत आणि तुझा हा 8 वर्षाचा मुलगा सर्कशीला का गेला नाही? तर मित्र म्हणाला, त्याच्या वयाची मुलगी सर्कशीत काम करत नाही म्हणून गेला. मी लगेच उभं राहिलो, म्हटलं सर याच्या पुढचं मी सांगतो. तुम्ही सांगणार? थांबा, हा आता सांगा. म्हटलं सर नंतर तुम्ही विचारलं तू सर्कशीत का गेला नाही रे? त्याच्यानंतर तुमच्या मित्रांनी सांगितलं असेल माझ्या वयाची म्हातारी सर्कशीत काम करत नाही म्हणून गेलो नाही. सर्वात मोठी इच्छा आपली सर्वांची हीच आहे की ज्याप्रमाणे आपल्याला चांगले संस्कार, चांगले दिवस, चांगल्या आठवणी या शाळेतून मिळाल्या, आपल्या मुलांना सुद्धा त्या आठवणी, ते संस्कार, ती शिकवण आपल्याला इथे मिळावी. म्हणून मी सुद्धा माझ्या दोन्ही मुलांना या शाळेत टाकले. आणि ज्या वेळेस पहिला दिवस होता शाळेचा, तर मला चीफ गेस्टचं नाव वगैरे काही आठवत नाही, त्यांनी एक चांगला प्रसंग सांगितला की एक चांगला तबला वादक होता आणि तो जंगलात तबला वाजवायचा जाऊन. तर जंगलातले सर्व जनावर तेथे येऊन बसायचे आणि तो जसा तबला वाजवून संपलं की सर्व जनावर निघून जायची. पण एक हरणाचं पिल्लू आहे, तबला वाजवून झालं तरी तो तेथेच बसलेला, तो गेलाच नाही. तबला वादकाने आश्चर्याने त्याला विचारलं, तुला एवढं कळतं का तबल्यातलं की तू इथेच बसलेला, तू घरी जात नाहीये? तर त्या हरणाचं पिल्लू रडू लागलं आणि म्हणालं की मला तबल्यातलं काही समजत नाहीये, पण गेट इट नंतर सांगतो. तर एक हेच सांगायचंय की तो हरणाचा पिल्लू म्हटलं की मला तबल्यातलं काही समजत नाहीये, पण या तबल्याचं जे कातडं आहे ते माझ्या आईला मारून बनवलेलं आहे. तर अशा प्रसंगी की आपल्या मुलांना सुद्धा जर असे संस्कार येथे मिळतील तर नक्कीच बेस्ट आहे. थँक्यू. आणि सिटी इलेक्ट्रॉनिक्स, अदनान डिजिटल्स, ऑडिओ सिटी रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि एक्सेल कॉम्प्युटर्स या थ्रू मी एज्युकेशनमध्ये आहे, टीचर आहे. थँक्यू. नमस्कार, मी उमेश श्रीकांत लगड, 10वी ब. 10वी नंतर मी कृषी अभियांत्रिकी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या विषयातून पदवी घेतली आणि त्यानंतर गेले 15 वर्ष पाणी, शेतीचं आणि पिण्याचं या क्षेत्रामध्ये एका संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करतो. नमस्कार, माझे नाव सुधीर हिरालाल लाखारा. माझे सुधीर ट्रेडर्स या नावाने लग्नपत्रिकेचं दुकान घुमरे गल्ली येथे आहे. धन्यवाद. मी संजय लोढा, डाळमंडे येथे गुळाचे आणि साखरेचे दुकान. संजय लोढा यांचा आज वाढदिवस आहे आणि बऱ्याच जणांचे वाढदिवस आज आणि उद्या आहेत. त्यांचा आपण सगळ्यांना मिळून केक उद्या कापणार आहोत. उद्या 5 वाजता आपण आजचा आणि उद्याचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचे केक उद्या. ITI केला. ITI केल्यानंतर मी जवळपास 4 वर्ष किर्लोस्कर कंपनीत कामाला होतो. साईड बाय साईड मी पोस्ट ग्रॅज्युएशन MA जॉग्रफीमध्ये केलं, BEd केलं. नंतर माझी केंद्रीय विद्यालयामध्ये TGT सोशल सायन्स या पदावर माझी नियुक्ती 97 मध्ये झाली. नंतर 2006 मध्ये मी जवाहर नवोदय विद्यालय या केंद्रीय विद्यालयाची एक शाखा आहे, त्यांची
TGT जॉग्रफीची परीक्षा देऊन आता मी जवाहर नवोदय विद्यालय तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा इथं मी कार्यरत आहे. आणि मी एक अनुभव तुमच्याबरोबर आनंदाची गोष्ट शेअर करतोय की माझा या डिसेंबरमध्ये डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरसाठी इंटरव्ह्यू आहे. आणि त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मवर मी एकच सांगू इच्छितो, शारीरिक बदल झाले असले तरी मानसिक बदल झालेले नाही. आणि अशा मनांना एकत्र आणण्याचं काम या मैत्रगंध परिवाराने केले आहे. त्याबद्दल थँक्यू. मी सविता महाले, आता सविता जगताप आहे. मी BA कंप्लीट केलं, पण मला काही शिक्षणात इंटरेस्ट नव्हता, नटण्याची वगैरे जास्त आवड होती. त्याच्यामुळे मग मी ब्युटिशियन फील्डकडे जाण्याचं ठरवलं आणि मी डिप्लोमा केला मुंबईचा. आणि त्याच्यामध्ये मी चक्क पहिली आले. म्हणजे मी 10वीमध्ये ड तुकडीत होते. ड म्हणजे ढ, सगळ्या टुकार आम्ही मुली. आणि मी चक्क डिप्लोमामध्ये माझं आवडतं फील्ड असल्यामुळे मी तिथे नाव कमवलं. त्याच्यानंतर मी जावेद हबीब यांच्याकडे हेअर कटिंगचं शिक्षण घेतलं आणि मी माझ्या प्रोफेशनमध्ये आता पूर्ण सॅटिस्फाईड आहे. आणि मला जेव्हा हे मैत्रगंधचं इन्व्हिटेशन आलं, हे SS कुलकर्णी कोण आहे मला बघायचं आहे. कोण आहे SS कुलकर्णी? माझं. कारण ती कविता इतकी सुंदर होती की मी त्याची पारायणं केली, इतकी पारायणं केली. आणि मला इतकं म्हणजे प्रत्येक तो जो हे होता त्याच्यामधून मी प्रत्येक वेळेस असं पूर्वीचं सगळं आठवत राहिले. माझ्या मुलाला मी सगळं काय 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 सांगत राहिले. आता माझा मुलगा, त्याचं परवा CETची एक्झाम आहे, पण मी त्याला म्हटलं मी जाणार आहे बाबा, मला तुला न्यायची खूप इच्छा आहे, पण त्याला मी नाही आणू शकले. आणि मी तेव्हा एक ती सगळी कविता बघून मी सुद्धा एक कविता केली, येत नसताना केली. मी ती आता दाखवते. मी ही पाठवली होती, पण मी दुसऱ्या मोबाईलवरून पाठवली, कारण मला माझा नंबर द्यायचा नव्हता, कारण त्याच्यातून अजून काही गैरसमज झाले असते म्हणून. पण मग मी ती सेंड झाली नाही, म्हणून मी आता म्हणून दाखवते. हाक जुनी पण नव्या दमाची, चाळवली मणी आठवण मैत्रीची, इच्छा होतीच मार्ग मिळाला, आता का येणार नाही आम्ही. थँक्यू. धन्यवाद. संदीप सदाशिव महाले, 10वी ई. नेहमीप्रमाणे आता मला ह्या सवितांनी दम दिला, कारण ती बिचारी 10वी 12वीला दोन्ही वेळेस बोर्डाच्या परीक्षेला माझ्या मागत होती. ती म्हटली पण किंवा तू जो आता जे काही आहे ते माझ्यामुळे काय. आता मी तिला माझ्या बायकोची पण गाठ घालून देणार आहे काय. आणि हा विषय झालेला पण, त्यामुळं तिच्या दामाचा मी नक्कीच विचार करतो. आणि 2 मिनिटं सर. मी दिनेश मनसुखलाल मुनोद, 10वी फ, रोल नंबर 38. अरे बापरे. BE सिव्हिल केलंय, आता कन्स्ट्रक्शनची फर्म आहे, नगरमध्येच प्रॅक्टिस करतो. थँक्यू. अत्यंत सुंदर सुंदर इमारती बांधलेल्या आहेत आणि वेळेमध्ये उत्तम बांधकाम केलं म्हणून त्याला आतापर्यंत 4-5 पुरस्कार देखील मिळालेले आहेत. नूतन मुनोत संदीप मुनोत. संदीप मुनोत म्हणजे लॉयड. मी नूतन मुनोद, आत्ताची नूतन मुक्ता, इचलकरंजीला असते. मी एक गृहिणी आहे. नमस्कार, मी संदीप रमेश मुनोद, इयत्ता 10वी फ. 10वी झाल्यानंतर मी डिप्लोमा केला पुण्याला, त्यानंतर नगरमधनं इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर MBA पण केलं आणि 3 वर्ष कायनेटिकला सर्व्हिस केली. आता सध्या मी किर्लोस्करला सिनियर मॅनेजर म्हणून मटेरियल सेल डिपार्टमेंटमध्ये काम करतो. थँक्यू. नमस्कार, मी संतोष मुनोद, मी मेडिकलमध्ये सर्व्हिस करतो. नमस्कार, मी शैलेश सुरेश मुनोद, माझा नगरमध्ये प्लायवूडचा व्यवसाय आहे. सचिन मुसळे
नमस्कार, मी सचिन मुसळे, बी इलेक्ट्रॉनिक्स आणि इयत्ता 10वी ब 10वी बचा मी बापू. हॅलो, माझा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस आहे, नगरमध्येच करतो. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी महेंद्र मुथा, बी मेकॅनिकल MBA फायनान्स आणि आता मी पियाजोमध्ये प्रोजेक्टमध्ये काम करतो. ज्यावेळेस मला संदीपचा फोन आला, अरे आपण मैत्रगंध करतोय, मला एवढं भारावून गेलं. मी त्याला इमिजिएट फोन लावला, अभिशी बोललो, ओकशी बोललो, समीर सोनीशी बोललो. मला असं झालं की कधी एकदा जातो मी नगरला, कधी माझ्या सगळ्या मित्रांना भेटतो. धन्यवाद. थँक्स. नमस्कार, मी शिल्पा मुक्ता, आत्ताची शिल्पा चंद्र. मला आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी वाचून टाकलं असं वाटतं. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. धावत जाऊन रोजच्या बाकावर बसायचंय. रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय. नव्या चायचा वास घेऊन पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. मधली सुट्टी होताच वॉटर बॅग सोडून नळाखाली हात धरून पाणी प्यायचंय. कसा बसा डब्बा संपत तिखट मीठ लावलेल्या चिंचा बोरा पेरू कैरी सगळं खायचंय. उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का हा विचार करत रात्री झोपी जायचंय. अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. घंटाबाईची वाट बघत का असेना मैत्रिणींशी गप्पा मारत वर्गात बसायचंय. खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या 2 तारांमधून निघून बाहेर पळायचंय. ती पळून जायची मजा अनुभवायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच 6माही परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. दिवसभर किल्ला बांधून मातीत लोळून हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचंय. आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचंय. सुट्टीनंतर सगळी मजा मैत्रिणींना सांगायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं पाठीवर वागवायचंय. कितीही उकडत असू दे वातानुकूलित घरापेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचंय. कितीही तुटका असू दे ऑफिसातल्या एकट्या खुर्च्यांपेक्षा दोघांच्या बाकावर 3 मैत्रिणींनी बसायचंय. बालपण देगा देवा या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलाय. तो बरोबर आहे का नाही हे सरांना विचारायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. धन्यवाद. मी डॉक्टर रोहिनीश मुथा, जनरल प्रॅक्टिशनर. मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना भेटून त्यांचं नेत्रदान डॉक्टर कांकऱ्यांमार्फत मी करून आणतो. आपण सुद्धा सर्वांनी आपल्या याच्या नंतर नेत्रदान करण्याचा संकल्प करावा अशी सर्वांना विनंती आहे. एक मिनिट आनंद. ओके, डॉक्टर रोहिनीश मुथांकडे आपण प्रथमोपचाराची जबाबदारी दिलेली आहे आजच्या या 2 दिवसाच्या संमेलनाची. आणि त्याचं दुसरं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या डॉक्टरांकडे आपल्याला जावं लागतं, पण तो मात्र सगळ्यांच्या घरी जाऊन जेवढा झटपट तो बोलला ना तेवढा त्याला झटपट फोन आला की पटकन तो घरी जातो आणि उपचार करतो. त्यामुळे जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्याच्या. राईट, आपण प्रिटी मच वी आर व्हेरी क्लोज की सगळ्यांच्या इंट्रोडक्शन संपायला. जर आम्ही इथे मिस झालो असेल कोणाचं नाव घ्यायला तर शेवटचं नाव अनाऊन्स केल्यावर प्लीज तुम्ही स्वतःहून इथे या आणि इंट्रोड्यूस करा स्वतःला. आता नाही येतं अजून 2-3 नावं राहिली. अजून नावं आहेत बरेच. राईट, आणि जस्ट पुढचे काय प्रोग्राम्स आहेत त्याचे क्लिअर अप करतोय, सगळ्यांना रेडी करतोय. याच्यानंतर आपण डिनर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सर्वात एक्साइटिंग दांडिया डान्सचा प्रोग्राम आहे इथे. राईट, तर आधी कोणी जरूर जाऊ नका, सगळे मिळून इथे आपण अजून थोडा टाइम स्पेंड करणार आहोत. मग आतापर्यंत कसं वाटतंय सगळ्यांना? आवडतंय? अजून कोण झोपलंय का इथे? मला आवाज ऐकू येत नाहीये. राईट, ओके,
आपण इथे मुलांनो, मित्रांनो, ऑलराईट, सगळे जागे आहेत. बरं वाटतंय सगळेजण जागे आहेत ते बघून. आपण आता पुढच्या नावाकडे हां, मनोज मोतियान, विनायक नन्नवरे. मी मनोज मुथियान, गेली 14 वर्ष LIC एजन्सीचं काम करतोय. आणि आता 2 महिन्यापूर्वी DOची पोस्ट मिळाली. माझ्या हाताकडे मी एजंट सुद्धा आता टाकू शकतो. मैत्र गंडीचं सांगायचं म्हणलं तर पहिल्यांदा मिलिंद गंडे, संतोष गांधी यांना फार आभार म्हणावं लागतील. दुसरी गोष्ट मैत्री गंड म्हणजे असं कळलं की जे माझे पॉलिसी होल्डर आहेत ते माझे क्लासमेट आहे, आज मला कळालं. मी ज्या घरात राहतो, जो माझा बिल्डर आहे ते धनेश मनोज, आज माझे क्लासमेट आहे, आज मला कळालं. आमच्या घरातले म्हणजे बिल्डर आहे ते, ज्या घरात मी राहतो ते आज त्या घराचे बिल्डर आहे. फार चांगलं वाटलं. असे प्रोग्राम प्रत्येक ब्रँचचे व्हावा हीच कल्पना. सर्वांना नमस्कार. बंधू म्हणू, बहिणी म्हणू, मित्र म्हणू की मैत्रिणी म्हणू, कारण मी मित्र मैत्रिणी म्हणू शकतो, मुलं काका मावशी म्हणू शकतात. तर सर्व मित्र मैत्रीण बंधू भगिनींना नमस्कार. मी आताचा विनायक पांडुरंग नन्नवरे, पूर्वश रवीचा नन्ने, नगरमध्ये कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड म्हणजे लुना कंपनी, तिथं मी इंजिन आणि गिअरबॉक्स असेंब्ली डिपार्टमेंट आहे, तिथं सुप्रिटेंडेंट म्हणून या पदावर काम करतोय. गेली 15 वर्षापासून काम करतोय. सगळ्यांनी बरंच सांगितलं मैत्रीबद्दल. मी फक्त एक छान गाणं आहे, त्याचे 2 वाक्य म्हणतो की इतनी शक्ती हमें देना दाता, ये मन का विश्वास कम न होना. मी देवाकडे प्रार्थना करतो की आमच्या मनातला हा दृढ विश्वास असाच राहू दे आणि दरवर्षी असंच संमेलन भरून दे. धन्यवाद. विक्रांत ओक, विशाल पाटोळे. मी विक्रांत ओक, मी BCom झालं आणि आज लोकसत्तामध्ये कामाला आहे. विशाल पाटोळे. परेश पारिक. नमस्कार. मी शैलेश रमेशलाल परदेशी, 10वी ब BCom पास केलेलं आहे, बाजारात दुकान. मी परेश परीख, डिप्लोमा झाला, त्याच्यानंतर डिग्री केली, साईड बाय साईड LIT मध्ये 2 वर्ष नोकरी केली. आता स्वतःचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल्स आणि पॅनल मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे. आणि गेल्या 6 वर्षापासून वर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड रांजणगाव, त्यांचे जेवढे वेंडर्स आहेत त्यांचं ऑडिटचं मी काम करतो. क्रांती पठारे. क्रांती पठारे, आताची क्रांती ढमढेरे, गृहिणी आहे औरंगाबादला. सिद्धेश्वर रासकर. बाकी नाही झालं सगळं, परत पाठवून झालं. उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी सिद्धेश्वर शाहूराव रासकर, इयत्ता 10वी, मुळगाव मांडव, तालुका श्रीगोंदा. 12वी पासून शाळा सुटली, म्हणजे खऱ्या अर्थाने शाळा सुटली, पण अभ्यासाला कंट्रोल नाही, तर एक नोकरी जॉईन केली. 12वीमध्ये असताना कॉल लेटर आला एअरफोर्सचा एक्झाम दिल्यानंतर, आणि एअरफोर्समध्ये ॲज अ एअर वॉरियर ही पोस्ट जॉईन केली. त्यानंतर पुढचं शिक्षण सर्व्हिसमध्ये असताना कंटिन्यू केलं. पुणे विद्यापीठची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळवली. तेव्हा मला कडून आपल्या कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यावेळी फारच आनंद झाला. त्याचं कारण असं होतं की मी घरापासून लांब होतो, पण त्याहीपेक्षा सर्वांच्यापासून बराच दूर होतो. माझा फक्त कॉन्टॅक्ट म्हणजे संबंध किंवा कॉन्टॅक्ट दोघांशी व्हायचे. त्यामध्ये प्रमुख आवटे, राजेंद्र आवटे, उदय वारुंजी बस 2 जण होते. आणि
आवटेशी संबंध म्हणजे एकदा दोनदा पत्रव्यवहार झाले. त्यावेळी काय मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे पत्रव्यवहाराद्वारेच आमचा हे संबंध म्हणजे देवाणघेवाण व्हायची संदेशाची. आणि वारुंजीकर त्यावेळी नगरमध्ये होता, तर त्याच्या घरी थोडंसं जाणं व्हायचं. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना जाणून घेण्याची एक संधी मिळाली. आणि ज्यावेळी माहिती मिळाली की असा कार्यक्रम होत आहे, त्यावेळी फार उत्सुकता लागली होती की कसे दिसतील, कसे असतील, काय करत असतील. आणि ती संधी आज मिळाली, त्यामुळे मी आयोजकांचं पूर्णपणे आभारी आहे. आता सर्व्हिसमध्ये म्हणजे एअरफोर्समध्ये मी वॉरंट ऑफिसर या हुद्द्यावर सध्या काम करत आहे. ही एक रँक आहे. मी ॲज अ युनिफॉर्म पर्सन काम करतो. टोटल पूर्णपणे 20 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे. ज्या सर्व्हिसमध्ये आसाम, बंगाल, UP, कानपूर, दिल्ली, नाशिक आणि पंजाब या ठिकाणी पूर्ण भारत भ्रमण झालेलं आहे. सध्या मी पठाणकोटमध्ये म्हणजे एअरफोर्स स्टेशन पठाणकोट पंजाबमध्ये आहे. तिथे लॉजिस्टिक्स डिपार्टमेंटचा इन्चार्ज म्हणून आणि एक एअरफोर्सचा प्रोजेक्ट आहे. इट इज अ इंटिग्रेटेड मटेरियल्स मॅनेजमेंट ऑनलाईन सिस्टम, शॉर्टमध्ये इमॉस म्हटलं जातं. त्याचा इन्चार्ज म्हणून काम पाहतो. थोडक्यात आता हे डिफेन्सचं लाईफ पूर्णपणे वेगळं आहे. मी बोलायचं म्हटलं तर सर्वांना शाळेमध्ये असताना NCCच्या माध्यमातून थोडीशी ओळख होते, पण ॲक्च्युअल पाहिलं तर एकदम म्हणजे सिव्हिल लाईफ जसं तुम्हाला स्वातंत्र्य येतं तसं तिथे स्वातंत्र्य म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही आहे. तुम्हाला शिस्तीमध्ये बांधून घ्यावं लागतं. एक डिसिप्लिन लाईफ जगावं लागतं. इव्हन तुम्हाला स्वतःला नाही तर फॅमिली मेंबरला सुद्धा बांधून घ्यावं लागतं. हे लाईफ थोडंसं आहे, खडतर सुद्धा आहे आणि थ्रिलिंग सुद्धा आहे. पण त्याचबरोबर तिथे तुमचं जवान आहेत किंवा जे काही पर्सनल आहेत, मिलिटरी पर्सनल, डिफेन्स पर्सन आहेत, त्यांचं वेलफेअर सुद्धा गव्हर्नमेंटकडून पाहिलं जातं. हे जे लाईफ आहे ते प्रत्यक्ष अनुभवानंतर फारच एक वेगळंच फिलिंग होते. जे तिथे तुम्ही ड्युटी करता ही ड्युटी पर्टिक्युलर पिरियडसाठी मर्यादित नसते. जसं तुम्ही सिव्हिल ऑफिसमध्ये सकाळी 10 ते 5 असं काम करता, त्यानंतर तुम्ही पूर्णपणे फ्री आहात. कुठेही जा, काही करा, ऑफिसला जाण्याची काही जरूरत नाही किंवा गरज नसते. तिथे कधीही तुम्हाला ड्युटीसाठी बोलावलं जातं, रिकॉल केला जातो. इव्हन रात्री 2 वाजता जरी रिकॉल झाला तरी तुम्हाला ड्युटी जॉईन करायला लागते. इव्हन तुम्ही सुट्टीवर आला, तिथे घरी आलात आणि रिकॉल झाला, हाय अलर्ट नंतर रिकॉल झाला, तर त्यावेळी सुद्धा काही सबब न देता इमिडिएटली ड्युटी जॉईन करायला लागते. आता बाकी एअरफोर्सबद्दल जर बोलायचं झालं तरी आपली भारतीय वायुसेना ही जगातील 4थ्या नंबरची सर्वात मोठी वायुसेना आहे. आणि याची प्रहार क्षमता किंवा लढाई युद्धातील मारक क्षमता सर्वात वरचढ अशी आहे. आणि एक तुम्हाला विश्वास येतो की ही जी वायुसेना आहे, जर कुणी शत्रू राष्ट्रानं आपल्या देशाकडं वाकड्या नजरेने पाहायचा प्रयत्न केला तर ती जी नजर आहे, वाकडी नजर, ती सरळ करण्याचा किंवा ही जी वाकडी नजर आहे ती पूर्णपणे बंद करण्याचा हा सुद्धा ही क्षमता सुद्धा आपल्या वायुसेनेमध्ये आहे. आणि आता जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यामध्ये सर्वजण जमलेला आहे, सर्वांची ओळखी झाली आहे, परत पुन्हा ओळखी झालेल्या आहेत. हा जो आपला मैत्रीचा बंध आहे हा पुन्हा वृद्धिंगत व्हावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपली मैत्री ही निकोप मैत्री आहे. आपल्यापेक्षा देखील आपल्या मित्रावरती विश्वास आहे, आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम आहे. आणि मग असं असताना आपण जर तो काय सांगतो हे जर ऐकणार नसू त्याचा उपयोग काय. अत्यंत उत्तम क्वालिटीचं भोजन आपल्याकरता तयार आहे. 9:30 वाजता ठरलेल्या वेळेप्रमाणे आपण सगळेजण भोजनाला जाणार आहोत. त्यापूर्वी येणाऱ्या सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे की आपण फक्त नाव आणि आपण काय करता आणि कुठे राहता हे सांगा. उद्या दुपारी आपल्याकडे 4 ते 6 किंवा 2 ते
4 जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा मनसोक्त गप्पा मारणार आहोत. त्यामुळे सगळ्या मित्रांना विनंती आहे, मागचे सगळे रसाळ मुद्दा काका 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 चला सगळे बसा, थोडक्यामध्ये आपला परिचय देऊ आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. हॅलो, माझं नाव सुनीला सदरे शाळेतील मुली मैत्रिणी मला मिनल नावाने ओळखतात. मी सध्या पुण्यात असते. वेळ कमी आहे. पल्लवी शहा. माझं नाव दिनेश सरोवरे. माझं मेडिकल दुकान आहे दिनेश मेडिकल म्हणून, रेणावेकर शाळेशेजारी. नमस्कार, मी पल्लवी शहा, आत्ताची पल्लवी उदय शहा. पुण्याला असते, मी हाऊसवाईफ. पल्लवी शहा, सॉरी, वैशाली शहा आणि आदिती शेख. आदिल शेख. आदिल. मी वैशाली शहा, पूर्वीची आणि आत्ताची वैशाली सुहास मेहता. मी PCS केलं, 10वी अ मध्ये होते आणि आता हाऊसवाईफ आहे. आदिल शेख, इर्शाद शेख. माझं नाव आदिल शेख. इयत्ता 10वी क मध्ये होतो. सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून श्रीरामपूर येथे कार्यरत आहे. नमस्कार, माझं नाव शेख शहा. मी इयत्ता 10वी पुढे मध्ये होतो. सध्याला माझा ऑटोमोबाईलचा व्यवसाय. धन्यवाद. विकास शिंदे, अभय शिंगी. नमस्कार, माझं नाव विकास तुकाराम शिंदे. मी 10वी ब मध्ये होतो. मी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि सध्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून अहमदनगर येथे कार्यरत आहे. मी अभय शिंगी, फोर्स मोटर्समध्ये अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स, PSI कन्सल्टंट आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या ऑडिटर्स पॅनेलवर सर्टिफाईड ऑडिटर म्हणून काम करतो. सध्या पुण्याला राहतो. समीर सोनी. नमस्कार, मी आनंद खसराव शिरोड. इयत्ता 10वी अ मध्ये होतो आणि सध्या नगरला MIDC मध्ये शुभयान मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून काम करतो. समीर सोहनी आणि सोनी दोघांनी यावं. समीर सोहोनी, 10वी फ. मी पुण्याला ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतोय. समीर सोनीनी, एक मिनिट. हा आपल्या आर्टिस्टनी हे आपलं जे बॅकग्राऊंड आहे स्टेजचं, स्नेह संमेलनाचं आणि मैत्रगंधाचा उत्कृष्ट असा लोगो या आर्टिस्टने बनवलेला आहे. मी समीर सुरेशचंद्र सोनी, 5वी अ ते 8वी अ मध्ये होतो. 8वी मध्ये कमी टक्के मिळाल्यामुळे मला 9वी ब मध्ये टाकण्यात आलं. 9वी ब मध्ये ठीक टक्के मिळाल्यामुळे पुन्हा मला 10वी अ मध्ये टाकण्यात आलं. 10वी अ मध्ये माझा रोल नंबर 48 होता आणि मार्चमध्ये मी 45 नंतरच असायचो. आपण आज मैत्रगंधाचा जो प्रोग्राम ठेवला आहे त्यामध्ये त्या समन्वय समितीमध्ये मी सुद्धा एक आहे. आम्हाला एक आनंदाची बाब अशी सांगायची की आम्ही ऑस्ट्रेलियात राहणारा अमोल डावणे.
पासून अमेरिकेत राहणारा आशुतोष किस्ती यांच्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय केला आणि आजची उपस्थिती पाहता आम्ही हे धनुष्य लिलया पेलवलं याचा आनंद आम्हाला आपल्या सगळ्यांबरोबर मला सुद्धा होत आहे. मला एक दोन ओळी मी ज्या ठिकाणी वाचल्या त्या वाचून माझं मनोगत पेंट करायचे. नो वन इज रिच इनफ टू बाय हिज चाइल्डहुड बट फ्रेंड्स रिक्रिएट्स दोज प्रेशियस मोमेंट्स ॲट नो कॉस्ट. रुपेश खंडेलवाल, संदीप सोमानी, नमस्कार, मी रुपेश खंडेलवाल, 10वी ब. 10वी नंतर डिप्लोमा फार्मसी केलं आहे. सध्या मेडिकलचं दुकान आहे. मकरंद सौंदलेकर, किशोर सुरतवाला, दहावी मकरंद सौंदलकेकर, 10वी नंतर डिप्लोमा आणि डिग्री केली सिव्हिलमध्ये. आता टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्समध्ये पुण्याला आहे. थँक्यू. किशोर रवींद्र सुरतवाला. तसा माझा परिचय सगळ्यांना माहिती आहे. मी नगरमध्ये स्थायिक आहे आणि पायपलाईन रोडला माझं दुकान आहे. महेश तागडे, आरती तांबोळी. महेश तागडे आणि आरती तांबोळी. नमस्कार, मी महेश वसंत तागडे, 10वी फ आणि क्रिकेट. सध्या वास्तव्य पुणे येथे. EJSB मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये IT मॅनेजर म्हणून सर्व्हिस. थँक्यू. नमस्कार, मी आरती तांबोळी. आता आरती योगेश देशपांडे. औरंगाबादला आमचं बाळूज MIDCमध्ये 3 युनिट्स आहेत. तिथेच मी बघते. आणि या मैत्रगंधाला धन्यवाद असं द्यावेसे वाटतात. त्यांचं जेव्हा घरी येऊन इथे वडिलांनी सांगितलं की ते येऊन गेले म्हणून मी प्रत्येक फोनची आतुरतेने वाट बघत होते की आपल्याला फोन कधी येतोय. धन्यवाद. स्वाती सांबरे, सुधीर तावरे. नमस्कार, मी पूर्वाश्रमीची स्वाती मधुकर सांबरे आणि सध्या स्वाती दत्तात्रय गरारे. गेली 15 वर्ष मी महिला मंडळ इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. MA इंग्लिश आणि मराठी केले, BEd केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याशी आपण पुन्हा पाहावे, काढुरी चष्मा डोळ्यांवरचा, अशीच आपल्याला इथे भेटण्याची उत्कंठा आणि हेच आपल्या भेटीतून साध्य होत आहे. कित्येक नवे जुने मित्र इथे दिसत आहेत. कित्येकांच्या वेगवेगळ्या आठवणी. एक आठवण सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून आत्ताच विकास शिंदे, म्हणजे तो कदाचित मला ओळखतही नसेल किंवा लक्षातही नसेल, परंतु तो आला किंवा भूमितीचा तास म्हटला की त्याची फार भीती वाटायची मला. कारण त्याच्या सगळ्या सिद्धता पाठ असायच्या, पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या सिद्धता पाठ. आणि मग सर त्याच्याकडनं म्हणून लिहून घ्यायचे फळ्यावरती. आणि मला तेव्हापासून जी भूमितीची भीती होती ती अजूनपर्यंत काही गेलेली नाही आहे. तर अशा काही भल्या बुऱ्या आणि चांगल्याच आठवणींना उजाळा मिळाला आहे. उर्वरित भाग उद्या बोलूच. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुधीर तावरे. मी 10वी कचा विद्यार्थी. 10वी कचा विद्यार्थी. मी आपल्या अहमदनगर शहरात संदीप बोरवेल नावाने बोरवेलचा व्यवसाय करत आहे.
आणि पेट्रोल पंपचा व्यवसाय इंडियन ऑइलचा डीलर आहे मी. नगर पुणे रोडला पेट्रोल पंप आहे आमचा. आणि आत्ता एक 3 वर्षापूर्वी आउटडोर पब्लिसिटी सॅन व्हिजन नावाने अहमदनगर आणि पुण्याला आउटडोर ॲडव्हर्टायझिंग बिझनेस करतो होर्डिंगचा. आणि मैत्रगंध हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजन समितीचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार मानतो. आणि असाच प्रोग्राम त्यांनी करत राहावे आणि सर्वांना एकत्र येण्याची संधी द्यावी. आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. एक रिक्वेस्ट आहे, ईश्वर काठेड, आपण एक फक्त 10 मिनिटाचा प्रोग्राम आहे, आपण कृपा आम्ही म्हणजे हेमंत येवलेकर. मी मनीष तिगडे, ते नगर इथे इंडियन सिमलेसमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून 14 वर्षापासून कार्यरत आहे. इथे 10वी फ मध्ये होतो. आता वेळ कमी असल्यामुळं थोडक्यात आवर्त घेतो, बाकीचं उद्या बोलू. धन्यवाद. मी हेमंत येवलेकर, 10वी ई मध्ये होतो. माझं कापड बाजारात दुकान आहे रूपरंग ड्रेसेस म्हणून, वडलोपारची. सगळ्यांचे नावं सांगितलेलेच आहेत, तरी कोणाचे राहिलेले आहेत का मुलांमध्ये? मुलांमध्ये कोणी नाही? आम्ही आहोत अजून. कोणी इकडे राहिलेले आहे का मुलांमध्ये? नाही. मुलींमध्ये कोणी राहिलं आहे का? प्लीज सॉरी. मी डॉक्टर शारदा पालवे आणि आता सध्या शारदा दराडे. मी योगा टीचर आहे. अजून कोणी? तुम्हाला जो झाला तुम्हाला कळून झालं. अजून कोणी राहिलेलं आहे इकडं? नाही, मी आहे अजून. अजून नाही, आम्ही तर आहोतच. ठीक आहे. अजून कोणी राहिलेलं आहे का ज्यांचे नावं चुकून राहिलेले असेल? कारण आमच्याकडे यादी म्हणजे तिकडं बसणारे नोंदणी कक्षाने आम्हाला जसे जसे यायचे तसे तसे आम्हाला इकडं नावं कळवलेले आहेत, नंबर कळवलेत. पण तरी कोणी नजर चुकीने राहिलेलं आहे का? कोणीच नाही नक्की? आता मी माझी ओळख देतो. इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी आणि 9वी तुमचा पाल्य पुढच्या वर्षात ढकलला आहे. असं करून 10वीत यशस्वीरित्या पास झालेलो मी अजय भोयर. आता माझी सगळ्यांचे नावं घेऊन घेऊन मीच विसरलो. सध्या माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. धन्यवाद. अभिजित. एक मिनिट. अभि, अजय भोयरचं एक मला कौतुक करावंशी वाटतं. इकडे 1 मिनिट. इकडे हे ज्या सुंदर ग्रॅफिटी जे लिहिलेलं आहे ते अजय भोयरनी लिहिलेलं आहे. त्या सर्व ग्राफिटी त्याला स्वतःला सुचलेल्या आहेत. हे त्याच्या मनातले भाव आहेत जे कागदावरती उतरलेले. सर्वप्रथम मी संयोजन समितीच्या वतीने आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. माझं नाव अभिजित सुभाष धनेश्वर. आता माझं तेजस इलेक्ट्रॉनिक्स नावाची कंपनी आहे आणि अहमदनगरमध्येच आहे. पण त्या कार्यक्रमाकडे वळूयात. आपल्याला सगळ्यांना भोजनाला जायचं आहे. डाव्या बाजूला भोजनाचा कक्ष आहे. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. माझी विनंती आहे की आपण सगळेजण भरपेट भोजन करा. उजव्या बाजूला पुरुषांकरता, डाव्या बाजूला महिलांकरता, मुलींकरता स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. पाणी आहे. कुणाला कुठली अडचण वाटली आमच्याशी, गौरीशी, वैशालीशी संपर्क करा. आणि आता आपण सगळेजण जेवायचं. जेवण झाल्यानंतर आतिषबाजी आणि दांडिया.
पलीकडून बाहेरून आपला सर्कल करा, मुली आतमध्ये येणार आहे. जे जे कोणी आहेत त्या सगळ्या पार्टिसिपेंट सगळा आपला आवाज ऐकून इथे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पटकन आपण कार्यक्रम करू. चला. अरे मुलांनी कमॉन आणि मुलींनी मुलींबरोबर ते खेळा. अरे मुलं एक मिनिट जॉईन हो जाओ. अरे खेळायचं कुणी
थोडं मागवा. स्टार्ट